अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर डोंगरगाव वसलंय। सिंचन सुविधांच्या बळावर इथले शेतकरी पारंपरिक पिकांबरोबर भाजीपाल्याची पिकंही घेतात। याच गावातले शिरीष देशमुख यांनीही व्यवस्थापनाच्या बळावर कपाशी आणि सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यावर भर दिलाय। शेती क्षेत्रात प्रयोगशीलता जपणाऱ्या देशमुख यांच्या शेतीचं वैशिष्ट्य म्हणजे ते सरकारी नोकरी सांभाळून शेती करतात। नियोजनबद्ध सुसूत्रतेने आम्ही शेतीची जी मांडणी केलेली आहे त्या मांडणीनुसार मी आज एक उत्कृष्ट नियोजन पद्धतीने शेती करत आहे आणि त्याच्यापासून मला दरवर्षी उत्तरोत्तर जी प्रगती होत आहे आणि उत्पादन क्षमता जी वाढत आहे त्याच्यामध्ये तर कपाशीमध्ये मी सातत्य ठेवलेलं आहे। दरवर्षी मी कपाशीची लागवड 10 एकर शेतावर करतो। यावर्षी 16 एकर केलेली आहे। कपाशी डिसेंबर नंतर मी हरभरा आणि गहू घेतो, पण यावर्षी माझा फळदळ घ्यायचा विचार आहे कारण पावसाळा लांबल्यामुळे कपाशीचं पीक सध्या चांगलं आहे। अकोला जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात पर्यवेक्षक पदावर असलेल्या देशमुखांकडे 28 एकर क्षेत्र आहे। त्यापैकी 18 एकरांवर सिंचनाची सुविधा आहे, तर उरलेलं 9 एकर कोरडवाहू आहे। सुरुवातीला डोंगरगाव शिवारात असलेल्या शेतीकरता सिंचनाची सुविधा करताना त्यांची चांगलीच दमछाक झाली। विहीर आणि बोरवेलला पाणीच लागलं नाही। परिणामी त्यांनी डोंगरगाव शिवारापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभारी इथल्या दुसऱ्या शेतातून पाणी आणत सिंचन सुविधा बळकट केली। यासाठी जवळपास 5 लाख रुपये खर्च झालाय। माझ्याकडे आता सध्या कपाशी 16 एकर बागायती क्षेत्रात मी लावलेली आहे। कपाशीची लागवड 1 जून रोजी करण्यात आली असून आता जवळजवळ 110 दिवस झालेले आहेत। 110 दिवसामध्ये प्रत्येकी एका झाडाला 70 ते 80, काही झाडाला 100 अशा पक्क्या बोंड्या तयार झालेल्या आहेत। तसेच मी लागवणीपासून तर आतापर्यंत खताच्या 3 मात्रा दिलेल्या आहेत। पहिली मात्रा दिली DAP, म्युरिटा पोटॅश आणि युरिया। दुसरी दिली 10-26-26 आणि 25 किलो युरिया अशी एकरी विभागणी करून दिलेली आहे। कपाशी पिकात सातत्य ठेवणाऱ्या शिरीष देशमुखांना त्यांचे वडील शंकरराव यांच्याकडून शेतीचं बाळकडू मिळालं। त्यामुळेच नोकरीत असूनही त्यांची शेतीशी नाळ कायम आहे। 10:30 वाजता नोकरीवर जायचं असल्यानं सकाळी 6 वाजताच ते शेतात पोहोचतात। त्याकरता अकोला ते डोंगरगाव हे 22 किलोमीटरचं अंतर ते दुचाकीनं कापतात। त्यानंतर शेतातल्या पिकांचं निरीक्षण नोंदवत कामाचं नियोजन केलं जातं। मला एकरी 10 क्विंटल म्हणजे 1 वर्षा अगोदर एकरी 10 क्विंटल कपाशी झाली आणि 3800 ते 4000 रुपये दराने मी ती माझे बोरगाव म्हणजे येथील जे जिनिंग प्रेसिंगचे जे माझे मित्र आहेत ललित अजमेरा म्हणून, त्यांना मी दरवर्षी कापूस विकतो आणि माझी जी कपाशी आहे ती कपाशी घरून जात असल्यामुळे मला असा वेगळा काही खर्च करावा लागत नाही। आणि यावर्षी म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा मला एकरी 10 क्विंटल कापूस झाला आणि कपाशी काढल्यानंतर मी जनरली हरभरा घेतो कारण जमिनीची पिकामध्ये जी फेरपालट करणे आवश्यक आहे जेणेकरून जमिनीचा पोत कायम राखणे आणि त्याच्यापासून एक बिओड म्हणतो आम्ही त्याला, नायट्रोजनचं जे प्रमाण वाढते त्याच्यासाठी आम्ही हरभऱ्याचं पीक घेतो। गेल्या वर्षी देशमुखांनी 4 एकरात कापसाची लागवड केली होती। यापासून त्यांना एकरी 9.5 क्विंटलची उत्पादकता मिळाली। त्यावेळी त्यांना एकरी 24,000चा नफा मिळाला। त्यामुळे यंदा त्यांनी 16 एकरांवर सिंचनाच्या मदतीनं कापसाची लागवड केली आहे। यंदा त्यांना हंगाम आणि फरदडीचं मिळून एकरी 20 क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे। यापासून त्यांना एकरी किमान 60 ते 70 हजारांच्या नफ्याची अपेक्षा आहे। उत्पादन खर्च वाढला म्हणजे थोडं नफ्याचं प्रमाण कमी होते, पण पावसाळा जास्त झाल्यामुळे यावर्षी मला 16 एकरामध्ये जवळजवळ 2,20,000 खर्च आला। सरासरी 13-13.5 हजार रुपये आतापर्यंत मला एकरी खर्च आलेला आहे आणि वेचाईचा जर खर्च धरला तर एकरी 5 ते 5.5 हजार रुपये खर्च येणार आहे। असा जवळजवळ मला एकरी 20,000 रुपये शेवटपर्यंत खर्च अपेक्षित धरलेला आहे मी। आणि माझी अपेक्षा एकरी 15 क्विंटल जरी आहे तरी यावर्षी भाव चांगले राहत असल्यामुळे आणि सध्याचा आता 5,000-6,000चे भाव आहे तर आम्ही सरासरी 5,000 रुपये क्विंटल जरी कापसाचा भाव धरला तरी 15-75,000 जरी झाले आणि 20,000 रुपये खर्च जरी झाला तर एकरी 55,000 रुपये राहायची अपेक्षा मी ठेवलेली आहे। कपाशी व्यवस्थापनात आदर्शवत काम करणाऱ्या देशमुखांनी 2011-2012 मध्ये पपई लागवडीचा प्रयोग केला होता।
यातूनही त्यांना अपेक्षित उत्पादकता आणि उत्पन्नाचा पल्ला गाठता आला. गवारगम लागवडीतूनही त्यांनी प्रयोगशीलता जपली आहे. जानेवारी 2013 मध्ये त्यांनी या गवारगमची लागवड केली होती. यापासून त्यांना एकरी 3 क्विंटलची उत्पादकता आणि 16,000चं उत्पन्न मिळालं. नोकरीत असूनही शेतीत सातत्यानं प्रयोगशील आणि कष्टाळू वृत्तीनं काम करणाऱ्या शिरीष देशमुखांचं काम नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच आदर्शवत ठरेल. विनोद इंगोले, साम टीव्ही, अकोला.